किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडून येईल असं त्यांच्या पक्षाच्या लोकांना कुणाला वाटत नसतं। पण परिणाम असतो, कधी कधी सुप्त लाट असते आणि आता ती होऊन गेली। तुम्ही बघा पुढं विधानसभेमध्ये 200 जागा आमच्या निवडून येतील। याचा काहीच परिणाम विधानसभेत दिसून येणार नाही। विधानसभेवर याचा काही परिणाम होणार नाही। विधानसभा आम्ही 100% जिंकू। लोकसभा हे मोठे क्षेत्रफळ असतं, विधानसभेमध्ये त्या आमदारांचं काम असतं किंवा त्या आमदारांचा संपर्क असतो, त्या आमदारांनी समाज जोडलेला असतो आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 1000% जिंकू। शेवटचा प्रश्न लोणीकर साहेब, परत आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगू लागलेल्या आहे, किंबहुना या अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतंय। काय सांगाल आता या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बबनराव लोणीकर आम्हाला मंत्रिमंडळात दिसतील का? हे बघा, आत्ताच केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आलेलं आहे आणि फुल कोरम, मंत्रिमंडळाचं फुल कोरम, तसं महाराष्ट्रामध्ये 15 मंत्री करण्यासाठी स्कोप आहे। आता मला मंत्रिपद मिळेल का नाही मिळेल हे देव आणि देवेंद्रलाच माहित, मी काय सांगू त्याच्यामध्ये। पण अपेक्षा आहे। मराठवाड्यात मी सिनियर आहे, मी 7 वेळा विधानसभा लढलो, 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलो आणि माझ्या मतदारसंघात जालना जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात रस्त्याचं जाळं निर्माण केलं, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं जाळं निर्माण केलं, महाराष्ट्रात 1 कोटी गरीब लोकांना स्वच्छतागृह बांधून दिले, माझं खातं टॉप 10 मध्ये होतं पहिल्या 10 मध्ये। त्यामुळं आशा करू। तर मराठा आंदोलनासहित इतर प्रश्नाचा फटकाही लोकसभा निवडणुकीत पडला असं या ठिकाणी विधान आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय। तर लोकसभेचा मतदानाचा परिणाम कुठलाही विधानसभेवर होणार नाही, 200 जागा निवडून आणण्याचा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलाय। तर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्यामध्ये संभावित नाव देव आणि देवेंद्र या दोघांना माहीत आहे, मात्र मी आशावादी आहे असं विधान या ठिकाणी आमदार लोणीकर यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।